श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ मी खास असा घेऊन आलेले आहे, तो म्हणजे जसं की आपल्या घरातील बाळ असेल किंवा आपल्या घरातील व्यक्ती असेल, सदस्य असेल, तर त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून ही दृष्ट लागत असते. तर ती दृष्ट लागल्यानंतर आपण कोणते उपाय करायचे किंवा ते दृष्ट लागल्यानंतर त्यांची दृष्ट कशा पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने कशी काढायची की जेणेकरून लगेच त्याला फरक पडेल किंवा ते बाळाला आराम भेटेल, अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज दृष्ट कशी काढायची त्याविषयी माहिती सांगत आहे. अगदी सोपी आहे आणि आपल्या घरातच करण्यासारखी आहे. आणि दृष्ट काढताना नेहमी आपण दर शनिवारी, अष्टमी, पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी आपल्या घरातील व्यक्तींची दृष्ट लागो किंवा न लागो तरी पण आपण दृष्ट काढायची असते. आणि घरातील जर लहान बाळ असेल तर त्या लहान बाळाची आपण दररोज ठराविक त्या टायमिंगला तिन्ही सांजेच्या वेळेस दृष्ट काढलीच पाहिजे. कारण त्या बाळा गोंडस असल्यामुळे लहान बाळाला दररोजच कोणी ना कोणी बघितल्यानंतर दृष्ट होत असते. त्यामुळे आपण बाळाची दररोज दृष्ट काढली पाहिजे. याला आपण बाळाला नजर लागणे असंही म्हणतो. आणि कारण लहान बाळांना नजर ही लागतेच. तर त्याचं लक्षणं कोणते असतात की बाळ खूप चिडचिड करते किंवा झोप येऊन पण ते बाळ झोपत नाही किंवा त्याचं रडणं काही केल्या थांबत नसतं, ते बाळ सतत रडत असतं किंवा खाण्यापिण्याविषयी ते टाळाटळ, म्हणजे किती त्याला खायला दिलं तरी ते खात नाही किंवा झोपेत दचकून उठतो. अशा वेळेस आपण बाळाची दृष्ट नक्कीच काढली पाहिजे. कारण यातच समजायचं की बाळाला दृष्ट लागली आहे. किंवा मोठी व्यक्ती असतील, घराची सदस्य असतात, तर त्यांना त्यांना घरामध्ये डोकेदुखी चालू होते किंवा अचानक त्यांना खूप काही कारण नसताना अचानक ताप येतो किंवा घरामध्ये चिडचिडपणा होतो किंवा काही कामामध्ये मन लागत नाही त्यांचं, कितीही कोणत्याही कामासाठी गेलं तरी तिथे त्या अस्वस्थपणा जाणवतो त्यांना. तर अशा वेळेस आपण त्या व्यक्तीची नक्कीच दृष्ट काढायची असती. शनिवारी, अमावस्या, पौर्णिमाला कोणत्याही दिवशी आपण ह्या तिन्ही दिवसातून दृष्ट लागो किंवा न लागो तरी पण आपण दृष्ट काढायची असती. तर दृष्ट काढताना आपण काय करायचं, तर आपल्याला सगळ्यात आधी घरातील कोणताही सदस्य असो त्याची दृष्ट काढताना साधा सोपा उपाय म्हणजे दोन्ही हातामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे आणि ते 7 वेळा त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत वरून खाली 7 वेळा उतरवायचं आहे जमिनीपर्यंत. आणि दृष्ट लागण्याच्या म्हणजे आपण दृष्ट काढतो त्याच्या आधी आपण एक गॅस शेगडीवरती एक तवा गरम करून ठेवायचा आहे. लोखंडाचा तवा असेल किंवा कढई असेल, काही असलं तरी चालतं. आणि ते गरम करायला ठेवल्यानंतर आपण दृष्ट काढायला घ्यायची आहे. त्या व्यक्तीची दृष्ट काढून झाल्यानंतर ते खडे मीठ आणि मोहरी त्या तापलेल्या तव्यावरती टाकायचं आहे. आणि तव्यावरती टाकल्यानंतर त्याचा तडतड असा आवाज येतो, परंतु त्याचा जर वास आला नाही तर असं समजायचं की त्याची दृष्ट लागलेली होती, आणि जर वास आला तर दृष्ट लागलेली नव्हती. तर अशा पद्धतीने आपण मोठ्या माणसांची, घरातील कोणत्याही व्यक्तीची आपण ही साधी सोपी दृष्ट काढू शकतो. तर त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील सर्व व्यक्ती जे असेल, लहानपासून तर मोठ्यांपर्यंत, त्यांची दृष्ट कशी काढायची, तर हेच आहे की खडे मीठ घ्यायचं आहे, मोहरी एकत्र करून घ्यायची आहे आणि ते 7 वेळा त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरायचं आहे. आणि जो राख असेल त्याची ती राख आपल्या अंगाला, त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे. नंतर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेस थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोड्याशा सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे, म्हणजे देठ असलेल्याच मिरच्या घ्यायच्या आहे. नंतर एक आपल्याच केसांचा जे 2-3 केस असतात ते केस घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एका मुठीमध्ये हे सगळं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला केरसुनी जी असते, आपला झाडू जो असतात त्याचा एक थोडासा तुकडा, फड असतो, तो तोडायचा आहे आणि तो हातात घेऊन त्या व्यक्तीच्या कपाळावरून खालपर्यंत 7 वेळेस उतरायचा आहे. आणि उतरताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. आणि जे उतरलेलं जे आपल्या हातात ज्या वस्तू आहे, खडे मीठ, मोहरी, एक फड आहे आपल्या झाडूचा, किंवा आपल्याला मिरच्या आहे, 7 मिरच्या घ्यायच्या आहे, नंतर केस आहे, हे सगळंही उतरून झाल्यानंतर आपल्याला हे एकतर निखारा, म्हणजे गावाकडे निखारा असतो, परंतु आपल्या शहरात जर राहत असले तर निखारा नसतो. त्यासाठी आपल्याला एका गरम तव्यावरती आपल्याला ते सगळ्या वस्तू टाकायच्या आहे किंवा पत्रा असेल त्या पत्र्यावरती सगळ्या वस्तू टाकायच्या आहे. आणि ते कितीही
ते टाकल्यानंतर दृष्ट जर झालेली असेल तर त्या मिरच्यांचा अजिबात ठसका आपल्याला येत नाही किंवा अजिबात वासही येत नाही. तर त्यातील जो अवशेष उरलेला असतो तो आपल्या त्या व्यक्तीच्या दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या कपाळाला लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आता लहान बाळांची दृष्ट काढत असताना कशी काढायची, तर लहान बाळांची दृष्ट काढत असताना आपण घरातील मोरपीस घ्यायचा आहे. मोरपीस असेल तर चांगलंच, नसेल तरी विकत घेऊ शकतो आपण. तो मोरपीस घ्यायचा आणि त्या बाळाच्या डोक्यावरून कपाळापासून तर पायाच्या नखापर्यंत आपण 7 वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणत त्या बाळाच्या अंगावरून उतरायचं आहे. हे म्हणत असताना श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. तर अवघ्या 10 मिनिटातच त्या बाळाचं जो त्याला नजरदोष झालेला असेल तो लगेच कमी होत असतो. बाळ अगदी खणखणीत होत असतं. आणि नंतरचा उपाय आहे की आपण आपल्या घरामध्ये जशी आपले दृष्ट काढत असतो तशीच आपल्या घराची आपल्याला दृष्ट काढायची असती. तर ती दृष्ट आपण घराची ही शनिवारी, बुधवारी आणि अमावस्याच्या दिवशी या 3 दिवशी आपण ही दृष्ट काढू शकतो. तर ती कशा पद्धतीने, आपल्या दारामध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभा राहायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळ 3 वेळेस आपल्या घरावरून उतरायचं आहे. अगदी वरच्या टोकापासून तर खाली टोकापर्यंत एकतर आपल्याला फोडायचं आहे. फोडल्यानंतर आपल्याला ते नारळ तसंच मागे पुढे न वळता सरळ जाऊन आपल्याला ते डस्टबिन किंवा जिथे शेत असेल त्या शेतामध्ये टाकायचं आहे. आणि नंतर 2 नंबरला आहे की ते नारळ न फोडता 3 वेळेस उतरून डायरेक्ट न फोडता आपल्याला डस्टबिनमध्ये टाकायचं आहे किंवा शेतामध्ये टाकायचं आहे. हा आपल्या घरावरती जे संकट येत असतात किंवा जे अघोरी शक्ती केलेली असती ती यामुळे नाहीशी होती. तर अशा पद्धतीने घराची दृष्ट काढायची आहे. आणि नंतर कोणत्याही आपल्याला बुधवारी कोणताही जो बुधवार असेल त्या बुधवारी आपण आपल्या गावातील जे मारुतीचं मंदिर असतं त्या मंदिरात जाऊन आपण त्या मारुतीचा अंगावरती जो शेंदूर असतो तो शेंदूर आपल्या मारुतीच्या उजव्या हातावरचा जो शेंदूर असतो तो आपण घरी थोडासा आणायचा. आणि ज्या व्यक्तीला दृष्ट लागेल असले आपल्या घरामध्ये, अगदी लहान असो मोठा असो, अशा व्यक्तीला आपण त्याच्या कपाळाला तो शेंदूर लावायचा आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची बाधा किंवा नजर लागलेली असेल तर ती लगेचच्या लगेच ती कमी होत असते किंवा त्याला जो होणारा त्रास तो कमी होत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही दर शनिवारी, बुधवारी आणि अमावस्या पौर्णिमेला दृष्ट काढा किंवा लहान बाळ असेल तर दररोज काढली तरी चालते. श्री स्वामी समर्थ.